या ठिकाणी बघितलं तर इथे साधारणपणे एक निवासगृह आहे आणि इतक्या कडक उन्हात देखील जर तुम्ही आतमध्ये आला तर अगदी 18 डिग्रीवर ज्या पद्धतीचा आपण एसी चालवतो आणि ज्या पद्धतीचा आपल्याला जी कूलनेस जो थंडावा जाणवतो त्याच पद्धतीचा थंडावा कूलनेस या पद्धतीचा इथे आहे। आणि आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर या भिक्खू निवासगृहामध्ये एक डाव्या बाजूला बघितलं तर एक ओटा आहे, या बाजूला इथे बौद्ध भिक्खू झोपू शकतात। आणि आता बघितलं तर इथे वटवाघळांनी वगैरे घाण केलेली आपल्याला खाली बघायला मिळते। सो या पद्धतीचं हे भिक्खू निवासगृह आहे। इथे सेंटरला ही संपूर्ण जी काही काळाच्या ओघामध्ये झिजपट झालेली अशी आपल्याला, त्यानंतर लेणीचं जे काही बांधकाम आहे ते ठिसूळ झालेलं बघायला मिळतं, ही पूर्ण लाईन, आणि यामुळेच लेणी ढासळू पण शकते आणि जी झीज पण होते। सो या पद्धतीचं हे आहे। इथे एक मोठा स्तंभ, त्या बाजूला स्तंभ आणि त्यावर या पद्धतीची डिझाईन, म्हणजे एक जर हे सदैवचं किंवा एक पॅटर्न असतो चौकोनी डिझाईनचा, तर कोंडी व ते बुद्ध लेणीला हा जो पॅटर्न आहे हा मुख्यत्वे आपल्याला बघायला मिळतो की सर्व ठिकाणी आपण इव्हन पहिल्या लेणीपासून तर आतापर्यंत जे बघतोय तर हा जो पॅटर्न आहे डिझाईनचा हा सर्व ठिकाणी सेम आपल्याला बघायला मिळतोय। लेणी संवर्धनाच्या व प्रचार प्रसाराच्या या कार्याला अधिक प्रभावीपणे व चांगले करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकतात। नमो बुद्धाय, जय भीम, भवतु सब्ब मंगलम।